हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता काय होतं, बऱ्याचदा आपल्या घरात शिळी चपाती भाकरी राहते. मग नेहमीच चपातीचे तुकडे खाल्ल्या जात नाही. तर आज थोडासा वेगळा पदार्थ ट्राय करूया चपातीचा. तर मिक्सरच्या भांड्यात चपातीचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे अशी एकदम बारीक असा चुरा करून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये ते काढून त्याच्यामध्ये फक्त हलक्या हाताने म्हणजे 3 ते 4 चमचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ते थोडेसे सॉफ्ट होतील. कारण याचा आपण म्हणजे मिक्सचर असं आपण एकत्र करणार आहोत गोळा. जसं पीठ मळतो तसं मळणार आहोत तो. त्याच्यासाठी आपल्याला ते सोपं जाईल. तर आता इथं आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकून छान चमच्याच्या साहाय्याने ते एकत्र करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. आता तो बटाटा याच्यामध्ये टाकून त्याच्यानंतर एक 2 चमचे बेसन आहे, ते बेसन याच्यामध्ये टाकायचे. त्यानंतर मी हिरवा मसाला म्हणजे वाटलेला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हिरवा मसाला आवडत नसेल तर तुम्ही लाल मसाला देखील याच्यामध्ये टाकू शकता. पण हिरव्या मसाल्याने छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये ड्राय मसाले टाकून घेऊया. ड्राय मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, ओवा आणि पाव चमचा हळद. आता हे छान एकत्र करून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. हे सगळं छान असं हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचं. इथं जर तुम्हाला सगळं ड्राय वाटत असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1 ते 2 चमचे पाणी शिंपडायचं आणि हे म्हणजे याचा छान असा आपण पिठाचा गोळा तयार करतो तसा हा मळून घ्यायचा. आणि या गोळ्यापासून छोटे-छोटे असे छोटे-छोटे पॅटीस तयार करून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे चपातीचे तुकडे आहेत याच्यामध्ये आपण वापरलेत असं कोणालाही वाटणार नाही. खूप छान आणि टेस्टी नाश्ता तयार होतो. तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मळून छान असा गोळा तयार करून घ्यायचा त्याचा. आणि याला तुम्ही सिलेंडरच्या आकारामध्ये सुद्धा छोटे-छोटे म्हणजे तशा आकारामध्ये पण पॅटीस त्याचे तयार करू शकता. आणि याला तुम्ही डीप फ्राय करूनसुद्धा म्हणजे मुलांना देऊ शकता. तर डीप फ्रायमध्ये जास्त तेल जाईल, त्याच्यामुळे मी इथं शॅलो फ्राय केलेला आहे. तर ते इथं बघू शकता तुम्ही पातळ असे पॅटीस तयार करून घ्यायचे, जास्त जाड ठेवायची नाही आहे, जेणेकरून ते दोन्ही साईडनी छान असे भाजले जाईल. कारण आपण याला डीप फ्राय करणार नाही आहोत, म्हणून अशी पातळ थोडीशी ठेवायची, एकदम जाड अशी साईज ठेवायची नाही. तर इथं बघू शकता छान असे पॅटीस तयार करून घेतले. आता कढईमध्ये आता तुमच्याकडे जर पसरट असा पॅन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे ॲट अ टाईम जास्तीत जास्त पॅटीस तुम्ही भाजू शकता एका टायमिंगला. आता इथं मी कढईमध्ये पसरट कढईमध्ये छान तेल टाकून एका वेळेस 3 पॅटीस मी भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूनी खरपूस असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. खूप छान आणि कुरकुरीत होतात. तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी असे लाल भाजून घेतलेले आहेत. तर तिथं आवाज देखील बघू शकता तुम्ही, छान असं कुरकुरीत होतात हे. आणि तुमच्या आवडीच्या सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर सर्व करू शकता. तर नक्की ट्राय करा शिळ्या चपातीचा हा नाश्ता. आणि ट्राय केल्यानंतर नक्की कमेंट करा की कसा झाला हा नाश्ता. आमच्या घरात शिळ्या चपातीपेक्षा भाकरीचे तुकडे सगळ्यांना आवडतात. तर इथं मिक्सरच्या भांड्यात भाकरी शिल्लक राहिलेली जी रात्रीची भाकरी आहे ती मिक्सरच्या भांड्यात छान अशी एकदम बारीक चुरा होईपर्यंत वाटून घ्यायची. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, ते छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 कांदे बारीक चिरून टाकायचे. आणि कांद्याला म्हणजे छान तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. आणि कांदा छान परतला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून परतायचं. आता काय होतं, कांदा जास्त वापरण्याचं कारण काय आहे, तर भाकरी थोडीशी म्हणजे शिळी असल्यानंतर थोडीशी कडक होते. तर त्याचं म्हणजे त्याला थोडासा सॉफ्टनेस येण्यासाठी आपण कांदा जास्त वापरायचा. कांदा थोडासा तांबूसर झाला की याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो आणि कांद्यामुळे छान भाकरीला म्हणजे सॉफ्टनेस येतो. आणि असं म्हणजे जे तुकडे आहेत ते असे घशामध्ये अडकत नाहीत, म्हणजे ताठरत नाहीत. तर आता इथं टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. चटणी टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण हा मसाला छान म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये परतून घेऊया. आणि याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने टाकून छान असं परतून घ्यायचं. सुरुवातीला फोडणी देताना पण तुम्ही कढीपत्त्याचे पाने टाकू शकता. आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून जे आपण भाकरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात म्हणजे जे वाटलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आणि 1 ते 2 मिनटं छान असे मीडियम हीटवर परतून घ्यायचं. आणि छान असे परतून झाल्यानंतर भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर टाकायची, कारण तुकड्यामध्ये कोथिंबीरची टेस्ट खूप छान लागते.
तर अशा पद्धतीने भाकरी शिल्लक राहिली की तुम्ही अशा पद्धतीने त्याची तुकडे करू शकता. भाकरीचे तुकडे खूप छान लागतात आणि कुठे कुठे ह्याला चिवडा देखील म्हणतात. तर नक्की ट्राय करा आणि भाकरी किंवा चपाती शिल्लक असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथं आपले तुकडे तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम हे तुकडे सर्व करा. जणांच्या घरात भाकरीचे तुकडे केले जातात तर तेही अशाच पद्धतीने करतात का तेही मला कमेंट करून नक्की सांगा.